नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजेच नारायण राणे यांच्यानंतर आणखी काही भाजप नेत्यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतरही नेत्यांना केंद्र सरकार सुरक्षा देण्याची माहिती मिळते आहे। ठाकरे सरकारने काही दिवसांपूर्वी पाटील यांची पूर्ण सुरक्षा काढून घेतली होती। आता केंद्र सरकार भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांना सुरक्षा पुरवणार आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळते आहे। नारायण राणे यांना सुद्धा आता केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा केंद्र सरकार पुरवणार आहे आणि त्यासोबतच काही भाजपच्या नेत्यांनाही केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतरही नेत्यांना केंद्र सुरक्षा देण्याची माहिती मिळते आहे। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विवेक, काय सांगाल या सगळ्याबद्दल? आता केंद्राकडूनच भाजपचे प्रमुख नेते जे आहेत त्यांना सुरक्षा दिली जाणार आहे, कोण कोण आहेत या यादीमध्ये? संदीप, आपल्याला माहिती की काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक बैठक घेतली आणि याच्यामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली तर काही नेत्यांची सुरक्षा कमी केली होती आणि याच्यावरून मोठं वादंग निर्माण झालेलं होतं। मात्र असं असताना ठाकरे सरकारनं सुरक्षा कमी केल्यानंतर मोदी सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुरक्षा देणार आहे। त्यात पहिलं नाव आहे नारायण राणे यांचं। नारायण राणे यांना Y+ दर्जाची सुरक्षा राज्य सरकारची होती, मात्र ती रद्द करण्यात आली होती। त्याच्यानंतर केंद्र सरकारनं आता त्यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे। त्यांच्यासोबत CISFचे 12 कमांडो देखील असणार आहेत आणि त्या सुरक्षेमध्ये नारायण राणे आता आहेत। त्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची देखील पूर्णपणे सुरक्षा राज्य सरकारनं काढलेली आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या राज्यातल्या नेत्यांनी केंद्राकडे अशी मागणी केलेली आहे की त्यांना देखील सुरक्षा पुरवण्यात यावी। त्यासोबतच सातत्यानं राज्य सरकार ठाकरे परिवाराचे आर्थिक हितसंबंध याच्यावर पुरावे देऊन टीका करणारे किरीट सोमय्या यांना देखील सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षातल्या राज्याच्या नेत्यांनी आता केंद्र सरकारला केलेली आहे। त्यामुळे त्यांना देखील केंद्र सरकारच्या सुरक्षेचं कवच मिळू शकतं। आपल्याला माहिती आहे की किरीट सोमय्या यांनी पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे की सातत्यानं त्यांना शिवीगाळ करण्यात येते, फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात येतात। त्यांनी पोलिसांकडे देखील त्याची तक्रार केलेली आहे। त्यामुळे त्यांना देखील सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या नेत्यांच्या वतीनं केंद्र सरकारला करण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारनं जरी सुरक्षेचं कवच हे काढलेलं असलं तरी केंद्र सरकार आता भारतीय जनता पक्षाच्या या प्रमुख नेत्यांना सुरक्षा देईल अशी चिन्ह आहे। संदीप, अगदी धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण आणि महत्त्वाच्या माहितीबद्दल। यानंतर बघूया पुढची बातमी। राज्य सरकारमधील नोकर भरती पुन्हा सुरू करावी याबाबत कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। मराठा आरक्षण पुढील तारीख दिल्यानंतर आता सरकार नोकर भरती सुरू करण्यासंदर्भात चर्चा करत आहे। कॅबिनेटमध्ये या संदर्भात चर्चा होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। कॅबिनेट बैठकीमध्ये काही ओबीसी नेते आग्रही या संदर्भात मागणी करतायत। नोकर भरती सुरू करावी अशी मागणी होताना दिसते। मराठा आरक्षण फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे, त्यामुळे इतर समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय नको अशी भूमिका घेत काही मंत्री कॅबिनेटमध्ये आपलं मत मांडताना दिसत आहेत। थेट जाऊयात, उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, नोकर भरतीचा एक मोठा प्रश्न आणि पेच या सरकारपुढे निर्माण झालाय, कारण मराठा आरक्षणाची सुनावणी अद्यापही सुरू झालेली नाही। काय सांगाल, कॅबिनेटमध्ये काय विषयावर चर्चा या नोकर भरती संदर्भात होण्याची शक्यता आहे? संदीप, सह्याद्री अतिथीगृहावरती राज्य मंत्री मंडळाची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक विविध प्रश्नांवरती मुख्यत्वे चर्चा होत आहे। अनेक मंत्री देखील उपस्थित आहे। काही मंत्र्यांनी राज्यातला जो बेरोजगारांना रोजगारी देण्यासंदर्भात राज्यातला जो काही अनुशेष बाकी आहे तो भरून काढण्यासंदर्भात प्रस्ताव जो आहे तो देण्याची सध्या शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। राज्यातील जे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांची संख्या कमी कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचे आव्हान जे आहे राज्याच्या मंत्र्यांनी सर्व एकमताने दिलेले आहे। त्याला आता मंत्रिमंडळामध्ये किती साथ मिळते आहे आणि कुठल्या अनुशेष कुठल्या टप्प्याटप्प्याने हे भरून काढतात हे देखील पाहावं लागणार आहे। त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कॅबिनेट मिटिंग जी आहे 3:30 वाजता सुरू झालेली आहे। या कॅबिनेट मिटिंगमध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती संदर्भात देखील आढावा घेण्यात आलेला आहे। अतिवृष्टीमुळे जिथे पूर आले होते तिथल्या जमीन भूस्खलन आणि इतर जे काही नुकसान झालं होतं त्या संदर्भात नुकसान भरपाई संदर्भात गावांचं पुनर्वसन आणि इतर नागरिक सोयीसुविधा या संदर्भात देखील आता बैठकीमध्ये चर्चा जी आहे ती झालेली आहे। त्याचबरोबर 2020 आणि 21 मध्ये हंगामामधील हमीभाव खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे जे आहेत ते शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी कापूस पणन महासंघाला बँकांकडून जे कर्ज देण्यासंदर्भात चर्चा होती। जवळपास एक 1500 कोटींपर्यंत इतक्या रकमेच्या शासन हमीची चर्चा जी आहे ती सध्या आता या क्षणाला सुरू आहे।
त्याचबरोबर शिक्षण संदर्भात आहे आणि त्याचबरोबर अगदी. अर्थसंकल्पीय जे अधिवेशन होणार आहे या संदर्भातल्या महत्त्वाची चर्चा आता कॅबिनेट मीटिंग मध्ये संपणार आहे. पुढील तासाभरामध्ये ही राज्य मंत्रिमंडळ बैठक संपेल आणि त्यानंतर नेमकं मंत्रिमंडळामध्ये काय निर्णय घेतले जातील ते आपल्याला कळू शकतील. अगदी उदय, या बैठकीतल्या सगळ्या अपडेट बद्दल तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय राज्यामध्ये आता वीज ग्राहकांना महावितरणनं एक प्रकारे शॉक दिलेला आहे. ज्यांनी वीज बिल भरलं नाही त्यांचे कनेक्शन कापण्याचा इशारा महावितरणनं दिलाय. बघूया त्या संबंधीच्याच बातम्या. महावितरणने काल वीज बिलाबाबत घोषणा केल्यावर आज राज्यभरात महाविकास आघाडी सरकार विरोधात रोष व्यक्त केला जातो. यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांना उत्तर न देता भाष्य करणं टाळलेलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळलं. कॅमेऱ्यासमोरून ते निघून गेले आणि हीच दृश्य आता कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत. आपण बघतोय लॉकडाऊनच्या काळामध्ये नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिलं आली होती. यावर मार्ग काढला जाईल अशी आश्वासनं महाविकास आघाडी सरकारनं दिली होती, ऊर्जा मंत्र्यांनी दिली होती. मात्र आता हुकुमशाही सुरू केली की काय असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय. सर्वसामान्य नागरिक सुद्धा विचारतायत, कारण अव्वाच्या सव्वा बिलं भरली नाहीत तर लोकांची वीज कनेक्शन तोडली जातील असा इशारा देण्यात आलेला आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. सुधीर भाऊ, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की वीज बिलं अव्वाच्या सव्वा आलेली आहेत. फक्त महावितरणला माहीत नाहीये आणि महावितरण ते कबूल करायला तयार नाही आणि सरकार कबूल करायला तयार नाही. काय म्हणाल या सगळ्या सरकारच्या निर्णयावर? मला असं वाटतं की 1 मे 1960 नंतर हे पहिलं सरकार आहे की ज्याचा आधार तर बेमानी आहेच, पण हे सरकार जशी एखादी गोष्ट वॉटर प्रूफ असते, फायर प्रूफ असते, हे सरकार शरम प्रूफ आहे. या सरकारला इतर विषयासाठी खर्च करण्यासाठी पैसे आहे, पण जे गोरगरीब जनता आहे, साधारणतः या जगामध्ये महाविद्युत वितरण ही बघितलं तर सेकंड नंबरची कंपनी आहे जगामध्ये. या कंपनीचे साधारणतः जे विद्युत ग्राहक आहे ते 1,97,78,478 हे घरगुती विद्युत ग्राहक आहे. या घरगुती विद्युत ग्राहकाच्या माध्यमातून साधारणतः 18.62% एवढीच फक्त वीज वापरल्या जाते. आणि या विद्युत ग्राहकामध्ये सुद्धा हातावर पोट घेऊन जगणारे, या देशाच्या विकासामध्ये प्रगतीमध्ये 24 तासापैकी 12 तास 18 तास आपल्या आयुष्याचे या राज्याच्या प्रगतीसाठी काम करणारे हे कष्टकरी आहे. साधारणतः या 1,97,78,478 ग्राहकांमध्ये 1,38,41,960 हे गरीब किंवा गरीबातल्या प्रवर्गामध्ये येतात. यापैकी 60,64,157 हे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मध्ये आपण अतिशय गरीब या व्याख्येमध्ये त्यांना घेतो. आणि शहरामध्ये जे अर्बन पॉप्युलेशन आहे त्यामध्ये साधारणतः 77,77,806 असे हे 1,38,41,960 गरीब आहेत. सरकारने लॉकडाऊन केलं. लॉकडाऊन मध्ये सरकारचे मंत्री, सरकारचे मुख्यमंत्री हे जनतेला आवाहन करायचे, घरी बसा, कामावर जाऊ नका, कोरोनाचं संकट आहे. आणि मायबाप सरकार आहे, जनता सुद्धा घरी बसली. साधारणतः आजकाल सूर्यदेव सुद्धा ओव्हरटाईम करतो. पहिल्यांदा मार्च, एप्रिल, मे आणि जून पासून कडक उष्णता कमी व्हायची, कडक ऊन कमी व्हायचं. सूर्य देवही ओव्हरटाईम करतो. जून, जुलै पंखे लावावे लागतात, घरीच बसले होते, वीज बिल वाढलं. पण हे सरकार असं नाकारत आहे की ज्या सरकारने सांगितलं की आम्ही उत्तम वीज देऊ, म्हणजे खरं तर तुम्ही विद्युत वितरण कंपनीच्या वेबसाईटवर गेलेत तर त्यांनी काय विजन सांगितलंय? त्यांनी विजन सांगितलं, त्यांच्या वेबसाईटवर जा, कदाचित ते वाचत नाही, ही अडचण आहे. ते म्हणाले टू बी द बेस्ट पॉवर डिस्ट्रीब्युशन युटिलिटी ऑफ इंडिया बाय delivering reliable and quality service at competitive price to the consumers
आता कॉम्पिटेटिव्ह प्राइस मध्ये माननीय नितीन राऊतजींच्या नेतृत्वातल्या वीज विद्युत वितरण कंपनीनी ग्राहकांना सेवा द्यायची हे त्यांचं विजन आहे, पण त्या विजनच्या विरुद्ध वागतात. 1 एप्रिल 2020 ला म्हणजे लॉकडाऊन सुरू झाल्यावर 23 मार्चला राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केलं. 24 मार्चला माननीय पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केलं. पण यांच्या दृष्टीने लॉकडाऊन मध्ये गरीब लोकांचं जीवन असह्य होईल हे यांना वाटतच नाही. बरोबर. यांनी 1 एप्रिल 2020 ला 100 म्हणजे 0 ते 100 युनिटच्या विजेचा दर 40 पैशांनी वाढवला. म्हणजे एकीकडे गरीब लोक कामावर जाऊ शकत नाही. एखादी कपडे धुणारी माझी बहीण असेल, एखाद्याच्या घरी जाऊन कपडे धुवून 2, 4, 5 हजार रुपये आपल्या परिवाराच्या उपजीविकेसाठी ती कमवते. बरोबर. आमच्या घरच्या बायका जाऊन काही कपडे धुवायला जात नाही, मंत्र्याच्या किंवा आमच्या घरच्या बायका जातात का कपडे धुवायला? मग या गरीब महिलांना 4-5 हजार रुपये महिन्याला मिळतात आणि त्यांना तुम्ही सांगितलं लॉकडाऊन मध्ये घरी बसा. आता विजेचं बिल हे त्यांना 50,000, 40,000, 30,000 6 महिन्याचे आले. दुसरीकडे तुम्ही तुमच्या शपथनाम्यामध्ये लिहिता, म्हणजे एकीकडे 1 एप्रिल 2020 ला 40 पैसे युनिट वाढवलं, दुसरीकडे तुम्ही सांगता की क्वालिटी सर्व्हिस ऍट कॉम्पिटेटिव्ह प्राइस. काय कॉम्पिटेटिव्ह प्राइस आहे? महावितरण 0 ते 100 युनिट, माननीय नितीन राऊतजींचा ऊर्जा विभाग 0 ते 100 युनिट ₹5.48 महावितरणची वीज आहे. बेस्ट कंपनीची ₹3.24 आहे आणि टाटाची ₹1.99 आहे. मग तुम्ही कुठं कॉम्पिटेटिव्ह प्राइस टू द कन्झ्युमर अँड कॉन्ट्रीब्यूट टू द सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ अवर स्टेट. म्हणजे खोटा शब्द सुद्धा आत्महत्या करेल की यांनी लोकांना किती फसवायचं. दुसरीकडे शिवसेनेनी वचननामा काढला. वचननामा आहे, स्वर्गीय श्रद्धेय बाळासाहेबांचा फोटो आहे. हा वचननामा जर तुम्ही वाचला तर या वचननाम्यात त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की 300 युनिट पर्यंत वीज दर 30% कमी करू. कशाचा वचननामा आहे? अगदी सुधीर भाऊ सगळीच आश्वासनं फोल ठरताना दिसत आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं, लॉकडाऊनच्या काळामध्ये लोक घरात बसले, वीज बिलं मोठ्या प्रमाणावर वाढली. मात्र दुसरीकडे एका खोलीचं घर आहे, एक दिवा लागला, लॉकडाऊन मध्ये किती तो दिवा लावून ठेवला तरी 1.25 लाख वीज बिल येत नाही. न्यूज 18 लोकमतनं वारंवार लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, वृत्तमालिका चालवल्या, मात्र सरकारवर त्याचा फरक पडताना दिसत नाही. एका खोलीला एका दिव्याचं जर 1.25 लाख रुपये बिल येत असेल, राज्यभरात अशी अनेक उदाहरणं आहेत. हे तरी किमान ऐकून घ्यायला पाहिजे, त्याचं रिअल रीडिंग काय आहे, मीटर रीडिंग काय हे बघितलं गेलं नाही. यावर लोक वैतागलेले आहेत आता. सुद्धा मास्क आहे, तोंडावरचा मास्क अधामधात निघतो, कानावरचा मास्क निघतच नाही ना. म्हणजे हे सांगतात पैसे नाही. आणि दुसरीकडे तुम्ही उद्योगांना 25 जून 2020 ला उद्योगांसाठी तुम्ही ड्युटी माफ केली का? कारण जे श्रमिक आहे ते तुम्हाला काहीही भेटू शकत नाही. उद्योगपतींना ड्युटी माफ केली. तुम्ही सांगता ते खरं आहे की जे गरीब ग्राहक आहेत, एक रूमचं घर आहे, हे बिल वाढवून त्यांची प्रतिष्ठा वाढवायला निघालंय की नाही. तो काय 1.25 लाखाचं बिल, 50,000चं बिल, 80,000चं बिल, अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा, अजब सरकार की गजब कहाणी. मला तर वाटतं की ही पहिलं सरकार आहे ज्याला जनता निश्चितपणे तुम्ही बघा सांगावं याचे निर्णय पहा, गरिबांसाठी निर्णय नाही. म्हणजे यांचं वीज बिल दिलं नाही तर हे सांगतात की आम्ही कनेक्शन तोडू. तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही, तुमचं काय तोडायचं? तुम्ही छोटे मोठे कंत्राटी कामगार म्हणून या राज्याच्या सेवेसाठी साधारणतः लाखो कंत्राटी कामगार आहे, त्यांचे रोजंदारीची मजुरी दिली नाही, यांचं काय तोडायचं? तुमच्या वन विभागातल्या रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन धिंगाणा घातला, 20 दिवसात मिळायची, तुम्ही त्यांचे पैसे दिले नाही, शेतकऱ्यांनी तुमचं काय तोडायचं? तुम्ही या राज्यामध्ये असे अनेक छोटे मोठे 50,000 लाख रुपयाचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना पैसे दिले नाही, मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले, मग तुमचं काय तोडायचं? तुमच्या विजेचं कनेक्शन
याचं विजेचं बिल या संकटात ते भरू शकले नाही. तुम्ही चुकीची बिलं देताय. म्हणजे तुम्ही एका खोलीमध्ये एक दिवा एक पंखा असेल तर तुमचे अधिक मात्र विजेचे बिल दिवे लावायचं काम करताय आणि मग तुम्ही मात्र जनतेच्या हितासाठी घोषणा केल्या आणि दुर्दैवानी पॉलिटिकल अल्झायमर झाल्यासारख्या त्या घोषणा विसरून गेले. म्हणजे तुम्ही 10 जुलै 2020 ला जी आर काढता की ज्यामध्ये माननीय न्यायाधीश महोदयांना 50,000 रुपयाचा दरवर्षी चष्मा दिलाच पाहिजे, पण हा जी आर पुढच्या वर्षी काढता आला असता. तुम्ही आमदारांना 30 लाख रुपयाची गाडी घेण्यासाठी व्याजरहित कर्ज दिलं पाहिजे, पण पुढच्या वर्षी देता आलं असतं. तुमच्या मंत्र्यांच्या जवळ असणाऱ्या गाड्या बदलून, आता लॉकडाऊन मध्ये कुठे गाड्या फिरणार होत्या, बाहेर फिरायचं नाही ठरल्यावर तुम्ही लॉकडाऊन मध्ये जी आर काढला, नवीन गाड्या घ्या. तुम्ही ऑफिसमध्ये बसत नव्हते, पण त्या ऑफिससाठी मात्र तुम्ही सांगितलं की नवीन ऑफिस पाहिजे. एक वर्ष ऑफिस चमकवत आहे, पुढच्या वर्षी चमकवता आलं असतं. तुम्हाला आमदारांना खुश करायचं म्हणून 25-15 मध्ये 1250 कोटी, आत्ताच्या बजेटमध्ये 503 कोटी, नगर विकास मध्ये आपण जीएसटीचा हिस्सा देतोच, पण तुम्ही म्हणाल त्याला पैसे देता यावे म्हणून 833 कोटी. तुम्हाला याही संकटात समृद्धी महामार्गाला जोडणारा 6,500 कोटीचा नांदेड महामार्ग पाहिजे, प्रीमियम मध्ये सूट पाहिजे, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बिल्डरांना मुद्रांक शुल्क माफ. याही संकटात बदल्या केल्या, आवडीचे अधिकारी आणले आणि जे चांगले सुधीर भाऊ, म्हणजे कुठेतरी इतर गोष्टींवरचा खर्च टाळून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देता आला असता आणि ते सरकारकडून होताना दिसलं नाही या सगळ्या आताच्या कालावधीमध्ये. ही चर्चा अशी सुरू ठेवूया. एक छोटासा ब्रेक घेऊन सुधीर भाऊ पुन्हा परत येतोय. आपण बघतोय भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत. सरकारनं जो तुगलकी निर्णय काढलेला आहे, वीज बिल भरा अन्यथा ही वसुली मोहीम सुरू केले, कनेक्शन तोडलं जाईल, मात्र यावर आता राज्यभरातून संताप व्यक्त होतो. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर भंडारा जळीत प्रकरणासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी येते, कारण भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळासमोर हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा अहवाल देण्यात आलेला आहे आणि या अहवालामध्ये 2 डॉक्टर आणि नर्स यांच्यावर ठपका ठेवल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे. विभागीय आयुक्त यांच्या संमतीनं हा रिपोर्ट दिल्याची सुद्धा माहिती आहे. आपण बघतोय भंडाऱ्यातल्या अग्निकांडामध्ये 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, काय सांगाल, अहवाल सादर करण्यात आलाय? संदीप, भंडारामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे त्यामध्ये जे बालकांची जळीत प्रकरण झालं होतं, या प्रकरणी राज्य सरकारनं विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एक कमिटी नेमली होती. या कमिटीने आपला अहवाल जो आहे तो राज्य सरकारला दिलेला आहे आणि आज हा अहवाल जो आहे तो मंत्रालय कॅबिनेट बैठकीमध्ये सादर करण्यात आला. आणि या अहवालामध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 नर्स आणि 2 डॉक्टरांवर या संदर्भात ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांना बडतर्फ केलं जाईल का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण सर्वात मोठा मुद्दा जो होता की ही आग शॉर्ट सर्किट लागली का, याला ठेकेदार जबाबदार आहे का, या संदर्भातली देखील माहिती जी आहे त्याची देखील तपासणी करण्यात आली होती. मुंबई फायर ब्रिगेडचे जे प्रमुख होते माजी, त्यांच्याकडनं देखील त्यांची कमिटी नेमण्यात आली होती. या दोघांनी देखील आपला अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे आणि आता या संदर्भातली कारवाई होते. डॉक्टरांना बडतर्फ केलं जातं का, नर्सला बडतर्फ केलं जातं का, आणखी कोणाला या संदर्भात दोषी धरलं जातं, याचा निर्णय जो आहे तो आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लवकरच कळेल. अगदी प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल. आणि आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत. सुधीर भाऊ, आपण बघितला अहवाल सादर करण्यात आलेला आहे. निष्पाप 10 बालकांचा या सगळ्यामध्ये जीव गेलेला आहे. दुर्दैवी घटना आहे. या सगळी 2 डॉक्टर आणि नर्सला दोषी ठरवण्यात आलेला आहे. गलेलट्ट पगार घ्यायचा आणि कामाकडे दुर्लक्ष करायचा अशी एक परंपरा झाली आहे. सरकारला त्यानंतर जाग आली, फायर ऑडिट करायला सुरुवात केली हॉस्पिटलचे सगळ्या. कसं बघता या सगळ्याकडे, काय कारवाईची मागणी करते भाजप? नाही, एकतर ही महाराष्ट्राच्या सर्वांसाठी लाजिरवाणी घटना आहे. म्हणजे वैद्यकीय सेवा देणाऱ्यांसाठी आहे, सरकारी प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि हे राजकीय नेते म्हणून माझ्यासाठी आणि सर्वच राजकीय नेत्यांसाठी आहे. निष्पाप बालक देवानी जन्माला घातलीत आणि आमच्या चुकीनी, आमच्या दोषानी ही खरंच अपराध आहे.
यामध्ये डॉक्टरांना काय शिक्षा देईल, कारण तो अहवाल काही मी वाचला नाही आणि तो अहवाल प्रथम दर्शनी आहे आणि पुन्हा त्याचा अंतिम अहवाल दिला जाणार आहे का. पण यामध्ये निश्चित आता कायदे केले पाहिजे आणि जे कायदे अस्तित्वात आहे, आता नसती निपटारा कायदा आम्ही केला, एकही नसती त्या मर्यादेमध्ये त्याचा निपटाराच होत नाही. म्हणजे मी तर ऐकलं की याचा एक प्रस्ताव अग्निशमन इक्विपमेंटसाठी हा जून जुलैमध्ये सचिव जे आहे त्यांच्याकडे गेला होता. पण सचिवही व्यस्त आहे, खूप व्यस्त आहे. त्यांची व्यस्तता पाहिली तर क्यू करावी एवढी व्यस्तता आहे की ते काहीच काम करत नाही. ते फक्त फाईलकडे बघत राहतात. असं मग एका अधिकाऱ्याने सांगितलं की ते फाईल काढतच नाही. आरोग्यासारखी एक महत्वाची सेवा स्वतः मंत्री महोदयांना मी अनेकदा या दूरध्वनीवरून बोलतो. मंत्री महोदय सुद्धा खंत व्यक्त करतात की मी या क्षेत्रात खूप काम करण्याची इच्छा आहे आणि मलाही वाटतं ते जरी माझ्या पक्षाचे नसलेत तरी त्यांना काम करण्याची उर्मी आहे, इच्छा आहे. पण जर कोणीच सहकार्य केलं नाही तर ते काय करू शकणार आहे. आता या केसमध्ये हेही बघितलं पाहिजे की डॉक्टर्स असतील, तिथं असणारे सिव्हिल सर्जन असतील, यांची चौकशी करताना या नसतीचा जो प्रवास आहे आणि यामध्ये कोणी शुक्राचार्य होता का, हा जर प्रशासनामधला फाईलचा शुक्राचार्य कोणी असेल तर यालाही शिक्षा झाली पाहिजे. आणि अन्यथा तुम्ही अशा घटनेनंतर छोट्या मोठ्या ज्यांना काहीही निर्णय घेण्याचे अधिकार नाही यांना दोषी करून त्रास दिला आणि मोठे मात्र तसेच सरळ सोट राहील. तर पहिल्यांदा आपल्या देशामध्ये म्हण होती की गुन्हेगारांचं राजकीयकरण होत आहे, राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत आहे. पण धीरे धीरे अशा घटना पाहिल्यावर व्यक्तिगत मला वाटतं की आता गुन्हेगारीचं प्रशासीकरण तर होत नाहीये. प्रशासन हे अशा पद्धतीच्या कोणी त्यांना काहीच होत नाही, काही केसेस नाही, त्याच्यावरचा रिपोर्ट नाही. कायदा करावा, श्वेतपत्रिका काढावी आणि टाइम बाउंड की या संदर्भातली उद्या जर, कारण शेवटी टर्मिनेट तर एकदम करता येत नाही, तुम्ही सस्पेंड करता, 3 महिन्यांनी घटना थंड झाली की विषय संपला. मग तुम्ही कधी त्यांना कामावर घेता याची माहिती नाही. मला असं वाटतं की जसं एखादी जागा खरेदी विक्री करताना त्या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यावी लागते की ही जागा यांची आहे, ही आता विकायला काढली. तसं आता सरकारने एवढ्या गंभीर घटनेमध्ये जे निलंबित होतात त्यांना कामावर घ्यायचं असेल ना, जाहिरात दिली पाहिजे आम्ही कामावर घेतो, म्हणजे सरकारचा बुरखा हटेल. हिंमत करणार नाही. अशा घटना होतात, नंतर विसरून जातात. तुम्ही चॅनलवर दाखवता, आम्ही मुलाखत देतो, नंतर आपल्यालाच माहित राहत नाही की 1 महिन्यानी कधी कामावर आले. अगदी म्हणजे सुधीर भाऊ एकंदरीत असाच एक प्रघात आहे की कामावरून निलंबित करायचं, 1-2 महिना गेले की सगळं विसरून जातात, गलेलठ्ठ पगार घ्यायचा, कामचुकारपणा करायचा, कामाकडे दुर्लक्ष करायचं. मराठीतली एक म्हण आहे, एरे माझ्या मागल्या तसे. आपण पुन्हा वळूयात या सगळ्या वीज बिला संदर्भात महावितरणने ज्या पद्धतीने ही वसुली सुरू केलेली आहे, मोहीम सुरू केली त्याबद्दल. दुसरा महत्वाचा मुद्दा सुधीर भाऊ, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी बोलत होतो की सर्वसामान्यांनी वीज बिलं भरायची कशी. यामध्ये सगळ्यात मोठा घटक आहे तो म्हणजे शेतकरी. एखाद्या वेळेला घरात वीज नसली 4-8 दिवस चालू शकेल, पण या दिवसांमध्ये आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लावण करायची असते किंवा इतर शेतकऱ्यांची, विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची छोटी मोठी कामं आहेत. उन्हाळा आता सुरू होणार आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये जर वीज बिल, मोटरची वीज जर कट केली तर मात्र त्या शेतकऱ्यांनी करायचं काय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रासमोरचा. प्रश्न तर आहेच ना, कारण शेवटी संविधानामध्ये सुद्धा डायरेक्टिव्ह मध्ये विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्टिव्ह सेक्शन 41 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की कोणतीही चूक नसताना एखाद्या समूहावर, वर्गावर, जनतेच्या जीवनामध्ये हलाखीचं आणि कष्टाचं जीवन येत असेल तर कल्याणकारी राज्याचे राज्यप्रमुख म्हणून त्यांनी जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या कोरोनामध्ये त्या कष्ट करणाऱ्यांची तर काही चूक नव्हती ना. ऑटो चालवणारा आहे त्याची काय चूक होती हो? आपण सांगितलं लॉकडाऊन करा, ऑटो बंद ठेवा, त्यांनी विजेचं बिल कसं भरायचं? आपण शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही भाजी बाजारात भाजी विकायला येऊ नका, धान्य बाजार आम्ही बंद ठेवतो, शेतकऱ्यांना जे त्यांना आवश्यक आहे त्या वस्तूची दुकानं बंद होती. अशा अनेक गोष्टी आहेत, मी त्याच्यावर विस्तृत जाणार नाही. आम्ही सांगितलं, त्यांनी साथ दिली. आता आमची जबाबदारी आहे ना त्यांना साथ देण्याची. आणि तुम्ही ठेकेदारांसाठी पैसे आहे, रस्त्यांसाठी पैसे आहे, पण गरीब जनता रस्त्यावर येऊ नये यासाठी तुमच्याकडे पैसे नाही. उद्योगपतींना तुम्ही ड्युटी माफ केली पाहिजे.
उद्योगाची प्रगती झाली पाहिजे. पण उद्योगपतींना ड्युटी माफ करत असताना, वीज शुल्क माफ करत असताना, यांना विजेच्या बिलामध्ये सवलत देण्याच्या ऐवजी जर तुम्ही 1 एप्रिल 2020 ला 0 ते 100 युनिटच्या मागे 40 पैसे पर युनिट वाढवता, मला तर वाटतं की आता यापेक्षा अन्याय कुणी करणारा असू शकत नाही. आणि 3 तिगाडा काम बिघाडा हे लहानपणी आम्ही म्हणायचो. यांचे 33 कॅबिनेट मंत्री, 33 काम बिघाड, 3 तिगाडा काम बिघाडा और महाराष्ट्र का पुरा बिघाडा, असे डबल 3 आहे यांच्या मंत्रिमंडळात. मला वाटतं की यांनी या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशीलतेने निर्णय केला पाहिजे. आवश्यकता असेल तर विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केली पाहिजे. आम्ही सर्वजण एकत्र येऊन या महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या जनतेच्या संकटात पाठीशी आहोत ही भावना केली पाहिजे. हे ठीक आहे, सरकार आहे. अगदी सुधीर भाऊ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता नेहमीच भाजप टीका करत आलेला आहे 3 तिगाडा काम बिघाडा. सरकारच्या मंत्र्यांमध्ये किंवा 3 पक्षांचे जे मंत्रिमंडळामध्ये नेते आहेत त्यांच्यामध्ये समन्वय नाही असं वाटतं, कारण मुख्यमंत्र्यांनी या विषयावर कधी भाष्य केलेलं नाहीये. किंवा आज प्रसार माध्यमांनी ज्यावेळेला प्रश्न विचारला नितीन राऊत यांना, त्यावेळेला सुद्धा त्यांनी उत्तर देणं टाळलं. कुठेतरी सुसंवाद नाहीये किंवा समन्वयाचा अभाव दिसतोय मंत्रिमंडळामध्ये. मला वाटतं की एक उन्मत्तपणा, हा उन्मत्तपणा आहे कि देखो जनता ने तो बीजेपी शिवसेना को चुन के दिया था. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे 161 आमदार आणि 2,30,58,525 मतं जनतेने दिली. यांना वाटतं की पहा, युद्ध त्यांनी जिंकलं आणि तहात मात्र विजय आमचा झाला. आणि जनतेला ते गृहीत धरून आहे. जनतेला गृहीत धरून काहीही आपण जनतेचं नुकसान केलं तरी आमचं काहीच बिघडू शकत नाही, ही एक भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. आणि त्या भावनेपोटी ते जनतेचा आवाज ऐकूच शकत नाही. आणि जसं मी सांगितलं, त्यांनी कानावर सुद्धा मास्क घातलाय आणि हा मास्क त्यांचा 5 लेअरचा दिसताय की त्यांना ऐकूच जात नाहीये. कधी गरिबांमध्ये जाऊन या बरं जरा. ठीक आहे, आमची सिक्युरिटी काढली तुम्ही, तुमची सिक्युरिटी काढून जरा गावात जाऊन या, मग समजेल तुम्हाला. आमची काढली, आम्ही जातोच आहे जनतेत. जनता आमच्यापाशी आपला आक्रोश व्यक्त करताय, डोळ्यात पाणी आणताय, त्या झोपडीतून आवाज येत आहे, भाऊ काहीतरी करा हो, विजेचं बिल आम्ही कसं भरायचं, चिंतेत आहे. यांना चिंता आहे फक्त आपल्या सत्तेची, खुर्चीची. अगदी सुधीर भाऊ, छोटासा एक शेवटचा प्रश्न आहे. भाजपचं आता पुढचं पाऊल काय असणार आहे? भाजपनं अनेक वेळेला वीज बिलवाढीच्या विरोधामध्ये आंदोलनं केली आहेत, रस्त्यावर सुद्धा उतरली आहे. आता जो तुगलकी निर्णय काढलाय, यावर भाजपचं पुढचं पाऊल काय असेल? नाही, याच्या संदर्भात मी माननीय प्रदेश अध्यक्ष आणि माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी यांच्याशी काही दिवसापूर्वी ही चर्चा केली की जनतेला भारतीय जनता पार्टीकडून खूप अपेक्षा आहे की आम्ही हा संघर्ष जो केला, यामध्ये संघर्षाला तीव्र केलं पाहिजे. आम्ही आंदोलन केलं, 2दा केले, पण हे सरकार जसं कोरोनाचा व्हायरसला 2दा वॅक्सिन द्यावं लागतं, या सरकारला 2 आंदोलनाच्या वॅक्सिननी होत नाही. याला जरा 15-20 आंदोलन या माध्यमातून केली पाहिजे. आणि शेवटचं आंदोलन की जनतेला जाहीर चौकात मग प्रतिज्ञा दिली पाहिजे की या सरकारला शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही साथ देणार नाही. काय सरकार आहे हो? अंधेर नगरी सरकार आहे, तुगलक सुद्धा कमी पडेल असं सरकार आहे. काय जनतेला जर आपण या क्षणामध्ये वीज बिलामध्ये काही कन्सेशन दिलं, काही माफी दिली, आणि तेही गरिबांना मानतोय ना आपण, काही आम्ही ही माफी नेत्यांसाठी. अगदी त्यामुळे सुधीर भाऊ, आता भाजप आंदोलन करतंय, नागरिक सुद्धा कंटाळलेले आहेत, सरकार पुढे विनवण्या करून. महावितरणचे अधिकारी दाद द्यायला तयार नाहीत. आता तरी किमान सरकारचे ऊर्जा मंत्र्यांचे डोळे उघडावेत, एवढीच किमान अपेक्षा. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, वेळात वेळ काढून या सगळ्या विषयांवर चर्चा केली त्याबद्दल. आपण बघतोय, वीज पुरवठा खंडित करण्याच्या निर्णयामुळे वीज ग्राहकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय. लॉकडाऊनच्या काळामध्ये आधीच आर्थिक कंबरडं मोडलं असतानाही जमेल तशी वीज बिलं भरण्यात आली असताना आता कारवाईचा धाक दाखवला जात असल्यामुळे वीज ग्राहक प्रचंड संतापले आहेत. गुहागरमधील वीज ग्राहकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी. दादा, मला सांगा, सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे की सक्तीने वीज बिल वसूल करा, नाहीतर कनेक्शन कट होईल, काय म्हणत? लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांचं किंवा ज्या इथल्या व्यापाऱ्यांचं जे अमाप नुकसान झालेलं आहे. कारण कसं आहे की पेशंट ग्राहक बाजारपेठेमध्ये येत नव्हता, दुकानं चालू होत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये MSEBीची आवास सेवा बिलं आली. बिलं देताना सुद्धा MSEBीनं
ऑफिसमध्ये बसून ही बिलं पाठवलेली आहेत. तर कधी रिडिंग घ्यायला 6 ते 7 महिन्यांचा माणूस कधी आलेला नाही. कधी ऑफिसमध्ये बिलं आल्यामुळे ती बिलं आवाज सव्वा प्रत्येकाला पोचली. त्याच्यामुळे ग्राहकामध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झाला. त्याच्यामुळे इथल्या ग्राहकाची आता एक मानसिकता झालेली आहे की ही बिलं आपण भरायची नाहीत. एक तर शासनाने ती बिलं आम्हाला माफ करून द्यावीत, नाहीतर त्याच्यावर काय ते उचित तोडगा काढून ह्याच्यातनं आम्हाला MSEBीच्या बिलाचं मोकळं करावं. मुळात लॉकडाऊनपूर्वी जी बिलं यायची 600 ते 700च्या सरासरीने यायची, पण लॉकडाऊन म्हणजे 4-5 महिने आमची बाजारपेठ ठप्पच होती, बंदच होती सगळे व्यवसाय वगैरे. तर बिलं भरमसाठ वाढली. 2200, 2000 या सरासरीत बिलं यायला लागली. आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो सुद्धा, MSEBीच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली. तर त्यांनी सांगितलं की ह्याच्यात स्थिर आकारसुद्धा समाविष्ट आहे, की 3-4 महिने तुम्हाला इथंच राहील. पण 600 बिल आणि 2200 किंवा 2000 ही काहीशी रक्कम तिप्पटच होती. म्हटल्यानंतर लोकांची रोजीरोटी बंद आहे, खाण्यापिण्याचे वांदे आहेत, तर एवढे भरमसाठ बिल भरणार कुठे? पण हे जबरदस्ती आहे, हे जुलूमशाही आहे एक प्रकारची. कॅमेरामन उमेश स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, गुहागर, रत्नागिरी. तर लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणूस अडचणीत आला असताना आता सरकारने वीज बिलांची वसुली सक्तीची केली असून वीज बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा फतवा वीज वितरण कंपनीनं काढलाय. ही सरकारची हुकुमशाही असल्याची प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. सरकारने जो आदेश काढलेला हा कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटते? ज्या पद्धतीने मध्यमच्या काळामध्ये आपण मंत्री साहेबांना पाहिलेला होता की याच्यावर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलले होते की याच्यावर आपण नक्की विचार करणार आहे आणि काही ना काही छूट आपण वीज बिलामध्ये आपण मंत्री साहेबांचे शब्द आहे की त्याच्यामध्ये आपण काही ना काही छूट देणार आहे. आणि त्याच्यानंतर वारंवार पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळे जिल्ह्यांमध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही निवेदनं दिले, मंत्री साहेबांना भेटले, त्यांना सांगितलं की 30 ते 50% काही ना काही सवलत आणि याच्यामध्ये आपण रियायत दिली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण विचार नक्की करावी. ज्यांना घरी बसलेले आहे ते लोक खाण्याचे वांदे आहे, तर त्यांना आपण इलेक्ट्रिक वीज बिलामध्ये का माफ करत नाही आहे? आणि त्यांचे शब्द त्यांनीच यू टर्न केला त्याच्यावरनं आणि आता कडक आदेश काढलेले, जर उद्यापासून जर वीज बिल भरलं नाही तर त्यांचे मीटर कापण्यात येईल. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही चालली आहे. महाराष्ट्रामध्ये चाललं काय आहे? आपण आपल्याकडनं अपेक्षा होती की आपण वीज बिलामध्ये लोकांना काही ना काही पैशांमध्ये पर्सेंटेज वाईज 50% आपण काही ना काही कपात करून त्यांना मदत करणार आहे. तुम्ही ते हुकुमशाहीसारखं काढलं की आदेश काढत आहे आणि उद्यापासून जर वीज बिल नाही भरलं त्यांचं मीटर कापण्यात येईल. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. वीज वितरण थकबाकी भरा, अन्यथा वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा महावितरणने दिलेला आहे. त्या विरोधात मनसे भाजप आक्रमक झाले असून वीज माफी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला. सरकारने आता वीज ग्राहकांना एक झटका दिलेला आहे आणि इकडे आड तिकडे विहीर अशी वीज ग्राहकांची स्थिती झाली आहे. आपल्यासोबत काही लोक आहेत ज्यांना लाखोंची बिलं आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर सांगा, काय सांगाल, ये सरकार कोणाचं आहे? वीज माफी केली पाहिजे का? देखिए, जो बिजली की चोरी कर रहे हैं ऐसे लोगों का सरकार को दंड देना चाहिए और कठोर से कठोर दंड देना चाहिए. ये सरकार बिजली चोरों के साथ में है और ये चोर सरकार है, तो इसका कहीं ना कहीं निषेध होना चाहिए. और भारतीय जनता पार्टी की तरफ से जो पिछले हमारे लोगों ने यहाँ पे आंदोलन किया था, फिर मैं कहता हूँ कि हम लोग भारतीय जनता पार्टी माननीय राज्य नायक जी के नेतृत्व में फिर दोबारा हम लोग यहाँ पर आंदोलन जो आंदोलन करेंगे. जर वीज माफी नाही झाली तर आम्ही आंदोलन करू. सर सांगा, तुम्ही जे बिलाची आकडेवारी कशी हे करतात, काय तुम्हाला निष्पन्न झालं त्याच्यामध्ये? मुळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वारंवार ह्या विषयावरती वाचा फोडण्याचं काम करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर वीज बिल माफ करा म्हणजे नक्की कोणाचं बिल माफ करा? तर आम्ही पाकिस्तान किंवा बांगलादेशचे बिल माफ करा सांगत नाही आहे. आम्ही ज्या राज्याची सरकार आहे त्या राज्यातल्या लोकांचं बिल माफ करा, आम्ही ही मागणी करत आहोत. आणि ते देखील सरकार करू शकत नाही, अशी निर्दयी आणि निर्लज्ज सरकार या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे. मुळामध्ये ज्या लोकांनी वीज चोरी केलेली आहे, ज्यांना पकडलं गेलेलं आहे, त्यांच्या आधी तुम्ही बिल जे दंड वसूल केलेले आहेत का, तुम्ही ते वसूल करा, सगळं बिल माफ होऊन जाईल. पण सरकार ते करत नाही आहे. तर सरकार ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले आहेत त्या लोकांची ती भुजन टाकण्याचा प्रयत्न करते. या ठिकाणी काही आपण फॉर्म भरले होते, ज्या लोकांचे लाईव्हली आपण रिडिंग घेतले, रिडिंग वेगळी आहे मीटरवरती आणि बिल दिलेला जो प्रकार आहे ना रिडिंग, त्या वेगळ्या आहेत. म्हणजे कुठेतरी सरकार ही चोरी करते आणि जे कन्झ्युमर जे आहेत त्यांची आर्थिक फसवणूक आणि लूट करते.
असा आम्ही या ठिकाणी त्यांचा आरोप करतो आहोत. हे जे सरकार आहे ते वीज ग्राहकांची लूट करते असा आरोप मनसेने केलेला आहे. परंतु या वीज ग्राहकांचं बिल लवकरात लवकर माफ करावं अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. महावितरणने काल वीज बिलाबाबत घोषणा केल्यावर आज राज्यभरात महाविकास आघाडी सरकार विरोधात रोष व्यक्त केला जातोय. पुण्यात सुद्धा हातावर पोट असणारे कष्टकरी लोक ज्यांना कोरोना लॉकडाऊन काळामध्ये भरमसाठ बिलं आली आहेत आणि पुणेकरांनी याबद्दल संताप व्यक्त केलाय. बघूयात पुणेकरांचं म्हणणं काय. महावितरणने नवीन आदेश काढलेला आहे की जी थकबाकी भरली जाणार नाही ती कनेक्शन तोडून टाकू. पुण्यामधल्या कोथरूड भागामधल्या आपण गोसाई वस्तीमध्ये आहोत, जिथं हातावरती पोट असणारे हे सगळे लोक आहेत, कष्टकरी समाज आहे. आणि यांना विचारणार होतं आपण की महावितरणच्या या नव्या फत्त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. सुरुवातीला अपेक्षा होती की काहीतरी सवलत मिळेल किंवा अगदी मोफत वीज देऊ 300 युनिटपर्यंत असं पण म्हटलं गेलं. पण आता तर महावितरण ठाम आहे की जर बिल भरलं नाही तर कनेक्शन तोड. जरूर या सरकारने जसं निर्णय घेतला आहे ठीक आहे, बिलकुल चुकीचा आहे. कारण का लोकांचा काय विचार केला आहे ह्याच्यावरती आहे. आणि जसं की लोकांचे आता एवढे लाईट बिल त्यांनी 12 आठवड्यामध्ये सांगितले होते, तरी लोक आता जसे की त्यांनी 12 आठवडे सांगितले आहेत, पुढचं लाईट बिल नाही येणार आहे का, ते कुठून भरणार आहे, एकत्र नाही होते. आणि त्याच्यावरती आता मीटर काढून न्या किंवा कापायचे असे म्हणजे सरकार आदेश देते. तुमचं काय, तुम्ही किती बिल आले? बिल आले. भरलं ना? नाही भरलं आम्ही. आम्हाला वाटलं मग कमी करते म्हणून आम्ही भरलं नाही. आणि आता गावून आम्ही आलो तर 8 महिने गावाला होतो. आता आलो तर आता कामं नाही. काय करणार तोडायला लागलं तर? तोडायला लागलं तर काय आता त्यांना म्हणा पहिलं कमी करा नंतर भरू आम्ही दुसरं येतं ते. आमचं 9,270 रुपये लाईट बिल आलंय. आता मी कुठलं भरणार? एक तर कामावरनं बी आम्हाला काढून टाकलं. कोरोना आहे त्यामुळं आम्हाला कामाला बायका येऊ नका म्हणतात. ते भरणार कुठं? नवरा अपंग आहे, बाई माणसं काम करून करून किती करणार ना. जर लोक आले तर आमचा काय अन्याय विरोध नाही, त्यांना पण विषय असा आहे गरिबी होऊन त्यांना आम्ही काही करू शकणार नाही, कारण त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही काहीच करू शकणार नाही त्यांना. ते एक सगळे तर आपल्याला आम्हाला कामं नाही. एक तर मी संडास बाथरूमचे कामं करून पोटं भरतो आणि 1-2 रुपयातनं आमचा संसार चालतो. त्यातनं काय करायचं? ओके, तुम्ही भरलं बिल? काय केलं? आता पैसे खर्च काढून बिल भरलं. म्हणलं लाईट मीटर कट होईन, बिल भरलं. मग 7,000 भरले. पण तुम्ही वस्तीच्या लोकांच्या भावनेची सहमत आहात का तुम्ही? काय म्हणणं आहे? काय तसं सहमतीच आहे मी माझी, पण मग लाईट कट होईन म्हणून भरून टाकलं होते पैसे. तर आपण जर बघितलं तर याने लाईट बिल भरलेलं आहे, परंतु सगळ्यांची काय परिस्थिती नाही आहे लाईट बिल भरण्याची, कारण कामं नाही आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांची कामं जी आहेत ती गेलेली आहेत. आणि पहिली जी थकबाकी आहे ती 10,000, 9,000, काही लोकांना 16,000 बिल आलेले आहेत. नव्याने बिल पण येत राहणार आहे, त्यामुळे यांची तयारी नाही आहे. आणि कुठंतरी सरकार यांना सवलत द्यावी अशी त्यांची भावना आहे, परंतु महावितरण ऐकायला तयार नाही. आणि जर वीज बिल नाही भरलं तर कनेक्शन तोडू असं महावितरणने काढलेलं आहे. त्यामुळे आता बघावं लागेल की सरकार दरबारी यांचं जे गारण आहे ते ऐकलं जाते का. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाडेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर महावितरण कंपनीनं मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, व्यावसायिक यांना मीटर रिडिंगऐवजी मनमानी पद्धतीनं 1.25 वीज बिलं दिली आहेत. आणि हजारो रुपयांची बिलं हातात पडल्यानंतर नागरिकांना एक प्रकारे शॉक बसलाय. ज्यांना वाढीव वीज बिल आले आहेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. सध्या मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक लोकांना, व्यापाऱ्यांना वाढीव बिल आलेले आहे, मनमानी पद्धतीने बिल आलेले. माझ्यासोबत काही नागरिक आहे, काही व्यापारी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना किती बिल आले, या अगोदर किती यायचे आणि आता किती आला. काय म्हणाल भाऊ? साधारण घरी आमचं एक ट्यूबमध्ये एक फॅन चालतो आणि आम्हाला 70,000 रुपये बिल यायले. या अगोदर किती यायचं? 300-400 असं बिल आलं तर भरून द्यायचो आम्ही. बिल थकेल नाही आमचं. मग आता किती आलं? आता 70,000 डायरेक्ट. तुमचं काय ताई? आमचं 37,000 रुपये लाईट बिल आलेलं आहे. आमचं पण काही थकलेलं नाही आहे. आमचं त्याच्या अगोदर 150-200 लाईट बिल यायचं आणि आता भरपूर 37,000 रुपये लाईट बिल आलेलं आहे. साधं घर आहे, मातीचं घर आहे आणि एकच रूम आहे, छोटा आहे. तक्रार केली का तुम्ही? हा, तक्रार केली. कालच जाऊन आले मी तिकडं लाईट बिलवाल्यांकडं. त्यांना पण थोडीशी बडबड केली का रूम बघून तुम्ही लाईट बिल पाठवा म्हणून. जसं नेहमी पाठवायचे तसं 200, 250, 150 रुपये लाईट बिल पाठव. ते म्हणे आम्ही येऊ परत चेक करू मग सांगू म्हणे. पहिले झोरपडलेल्या नागरिकांना आणि मनमाड शहर हे नोकरदार वर्गाचं गाव आहे.
इथे नोकरदार वर्गाच्या हिशोबाने त्या हिशोबाने व्यवसाय वगैरे सगळ्याच गोष्टी लॉकडाऊनमध्ये बंद असल्या कारणाने बरेचसे दुकानं वगैरे बंद होते. दुकान वगैरे बंद असताना सुद्धा ज्या प्रकारे मीटर रीडिंग चेक न करता महावितरणातर्फे बिलं देण्यात आलेली आहे, तर ते बिलं हे मीटर रीडिंग प्रमाणे देण्यात यावेत. अगोदर माझ्या आत्तापर्यंत 44,000 रुपये बिल आलेले आहे. याच्या अगोदर मला 8-9 हजार रुपये बिल येत होतं आणि हे लॉकडाऊनमुळे असल्यामुळे आहे ना सगळे कामधंदे डब्बा असल्यामुळं काही जी इन्कम पाहिजे तशी इन्कम झालेली नाही आहे, तरी महावितरण जसे पाहिजे तसे बिल थोपवत आहे. वाढीव बिल आलेले आहे, आता ते बिलं भरायचे कुठून असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. 26 जानेवारीला हार्पिक आणि न्यूज 18ची फ्लॅगशिप मोहीम मिशन पाणीचा खास इव्हेंट वॉटरथॉनला देशातील मुलांकडून सर्वात मोठा पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळालंय. चला तर पाहूयात त्यांनी राष्ट्रासाठी दिलेला संदेश, जिथे ही मुलं मिशन पाणीची शपथ घेत आहेत. स्वच्छता और पानी. Water is the precious gift given by God to us. But many parts of our country are facing severe shortage of water. What's the reason behind that? That reason is our own carelessness. Water conservation starts at home, and the measures are very simple to implement and make habits. Always turn off the faucet while brushing. Use bucket and mugs instead of shower heads. Use washing machine only on full load. Use gravity filters to purify water instead of RO purifier, as it wastes a lot of water. Let's join each other's hand and be the part of Mission Pani, which believes that each one of us has the power to make changes. हमको बचानी है ये जिंदगानी. अंमली पदार्थ विरोधी कारवाई म्हटलं की सध्या एकच नाव चर्चेत आहे, समीर वानखेडे. केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक म्हणजेच एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून मुंबईसह राज्यात आणि गोव्यामध्ये अंमली पदार्थ तस्करांचं कंबरडं मोडलंय. याशिवाय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यातले अनेक मोठे मासे देखील त्यांनी जेलमध्ये पाठवलेत. त्यांच्याशी या सगळ्या विषयावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. साधारणपणे लोकांचा असा समज असतो की अंमली पदार्थांमध्ये कारवाई केली जाते ती साधारणपणे सामान्य लोक जे असतात त्यांच्यावर कारवाई केली जाते, पण तुमच्या बाबतीत आम्ही पाहिलं की फक्त सामान्य नाही तर बॉलिवूडच्या देखील बड्या बड्या लोकांना, उद्योगपती असतील, यांना देखील समान कायद्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी कारवाई केली आहे. मुंबई NCB जे NDPS ॲक्ट व्हायोलेशन करतात सर्वांवर कारवाई करते आता. आणि आता हल्लीचे जे केसेस तुम्ही बघणार, सो वी हॅव टेकन ॲक्शन ऑन दी सप्लायर्स, पेडलर चेन, या लोकांवर पण मोठी कारवाई केलेली आहे. आम्ही सर्वांना, आम्ही जे NDPS ॲक्ट व्हायोलेट करतो त्यांच्यावरती कारवाई घेतो आम्ही. तर म्हणजे नेमकं जिथून त्याचं उत्पन्न होतं किंवा जिथून ते येतं आणि ज्यांच्यापर्यंत जातं आणि पुढे मग ते सगळीकडे पसरतं, या प्रत्येक गोष्टीवरती घाव घालून ती पूर्ण चेन तोडण्याचा आपला मानस आहे. NCB याचा हे एक मोठा एम आहे टू डिसमेंटल इलिसिट फॅक्टरीज, त्यानंतर लॅब्स अँड टू डिसमेंटल ऑर्गनाइज ड्रग नेटवर्क. ते चालू आहे आमचं. तर आपल्या कारवाईत आम्ही पाहिलं बऱ्याच वेळा की आपण स्वतः फील्डवर जाता, त्या ठिकाणी आपल्यासोबत आपले काही निवडक कर्मचारी घेता, तुम्ही पण स्वतः जाऊन फील्डवर त्या ठिकाणी आरोपींना पकडता. अगदी फिल्मी स्टाईल सगळा प्रकार घडतो, पण एवढे मोठे अधिकारी असून सुद्धा तुम्ही फील्डवर जाता. हे लोकांना नेमकं ऐकायचं की आपण अधिकारी असून फक्त ऑफिसमध्ये बसायचं का फील्डवर जाऊन काम देखील करायचं? नाही, हे देशसेवा आहे. म्हणजे यामध्ये काही देर इज ॲब्सोल्युटली नो डाऊट. नॅशनल सर्व्हिससाठी ते गरजेचं आहे, ते करतो. या अनुषंगे येत्या काळामध्ये मुंबईतलं, विशेषतः मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आजूबाजूचा परिसर आहे, तिथे सर्व प्रकारचे ड्रग्स नेक्सस जे आहेत ते पूर्णपणे डिस्ट्रॉय होतील. ते आमचं अभियान आहे. महाराष्ट्र आणि गोवा, ते मुंबईची NCBची ज्युरिस्डिक्शन आहे ते, आणि आमचा तेच आहे की महाराष्ट्र आणि गोवाला नशामुक्त करायचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बातमी क्रिकेट विश्वातल्या. गाबाच्या मैदानावर भारतीय संघानं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर काल देशभरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यातच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचं वातावरण होतं, तर तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये संघात मात्र एकच फ्रस्ट्रेशन दिसून आलेलं. ही दोन्ही दृश्य आपण बघतोय. एकीकडे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन होतं, जल्लोष होता, विजयाचा आनंद साजरा करत सगळे खेळाडू होते. मात्र दुसरीकडे
ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूम आपण बघतोय. संताप होता, फ्रस्ट्रेशन होतं, दोन्ही ड्रेसिंग रूम मधलं वातावरण आपण बघतोय. कोरोनाच्या महामारीने आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकेल. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचंच योगदान फार महत्त्वाचं बनलंय. या माध्यमातून या विषाणूवर मात करण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेमध्ये नेटवर्क 18 ही आपल्या सोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही आहे. याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे.